बिग बॉस मराठी सीझन 6 मधील आज आहे इविक्शनचा वार आणि इविक्शनच्या वार मध्ये सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की कोणता सदस्य हा घराच्या बाहेर आलेला आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की आज बिग बॉसच्या घरातून कोणता सदस्य घराबाहेर गेलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी वोटिंग लाईन्स क्लोज झाल्या होत्या तर सगळ्यात लास्टला दीपाली सय्यद होती। तर मित्रांनो, वोटिंग नुसार तर दीपाली सय्यदच बाहेर गेली पाहिजे। दुसरं कारण असं पण आहे की दीपाली यांच्या सासूबाई यांचं निधन झालेलं आहे आणि ते बिग बॉसनी दीपालीपर्यंत कळवलेलं नाहीये। त्याच्यासाठी पण दीपालीला घराच्या बाहेर काढू शकतात। पण मित्रांनो, जी न्यूज सगळीकडे येत आहे अजून तर ऑफिशियल नाही झालेलं किंवा बिग बॉसचा जो सेट आहे त्याच्या बाहेर पण कोणता सदस्य आलेला नाहीये। तर मित्रांनो, जे न्यूज सगळीकडे चालू आहे त्याच्यानुसार सचिन कुमावतेचं इविक्शन झालं असं सगळीकडे होत आहे। तर मित्रांनो, जर सचिन कुमावतचं बिग बॉस मधून इविक्शन झालं असेल तर ते अनफेअर इविक्शन म्हणता येईल, कारण की हे जे इविक्शन असेल हे वोटिंग नुसार नाही TRP नुसार असेल। जर वोटिंगची बात केली तर सचिन कुमावत यांना 3 नंबरला होते सगळ्यात जास्त वोटिंग मध्ये। तर वोटिंगची जर बात केली तर सचिन कुमावत इविक्ट होऊच शकत नाही। बरं, जर बिग बॉसने TRP नुसार इविक्शन केलं असेल तर बिग बॉस मधून सचिन कुमावत यांचं इविक्शन होऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आज बिग बॉस कशानुसार इविक्शन करेल? वोटिंग नुसार दीपाली सय्यद की TRP नुसार सचिन कुमार? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।